लय तयारी झाली, लय पोर येणार मुंबईत, लय गाड्या लावल्यात, कच गाड्या लावल्यात पट्ट्याने. आणि देवेंद्र फडणवीसला मराठी मोठे होऊ द्यायचे नाहीत, ह्यो त्याचा पण आहे. आणि आपण पण म्हणलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं. घुसा मुंबईत सगळे. मुंबईला जाणार आहे, आरक्षण दिलं तरी जाणार आहे, नाही दिलं तरी जाणार. म्हणले मराठ्यांचा मोर्चा मुंबईला येणार आहे असं पत्रकार बांधवांनी विचारलं. त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते. धमकी देता काय? भेडीत आम्हाला खुन्नच दिल्यावर मग ते मराठ्याच्या अवलादी ती थांबत नसते आणि घरात झोपत नसते. आता तर मराठे शेतात जात नसते, व्यवसाय सुरू करीत नसते, नोकऱ्याला जात नसते, सगळे मराठे मुंबईत येत असतात. आणि जेव्हा जातो नसं ना तेव्हा मुंबईतच दिसणार. तसलं भेकड रक्त आमच्या अंगात खेळत नाही. मर्दाचं रक्त, क्षत्रिय मराठ्यांचं रक्त खेळतंय. नोकळी अवलादे. मराठ्यांनी घरात नाही झोपायचं, उठायचं आणि मुंबईकडे निघायचं. कोणाला भ्यायचं नाही. कोणत्या नेता फेता जाऊ म्हणला नाही ना, अजिबात दबावात घरी झोपू नका. लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळ होईल. मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी, हे कधीच विसरू नका. एखादा नेता जाऊ नको म्हणून, एखादा मंत्री खासदार आमदार जाऊ नको म्हणून त्याचं ऐकून घरात झोपू नका. तुमचे लेकरा बाळ शापशिवाय देतील तुम्हाला. आमचं वाटोळ झालं तरी आमचा बापाने घर सोडलं नव्हतं. त्यावेळेस लढाई मुंबईला चालू होती आरक्षणाची, आणि आमचा बाप, आमचा चुलता भाऊ घरात झोपलेले होते, नाही गेले मुंबईला. हे शापशिवाय देतील तुम्हाला. काय करीन नेता? जाऊ नका म्हणला आणि तुम्ही गेल्यावर काय करीन तुमचं? आणि आपलं काय गुत्त त्याच्यापाशी? लय झालं त्या खांबार दवाखान्याचं काम असतं, आणि लय झालं बांधा फिरण्याचे भांडणं पोलीस स्टेशनचं असतं. काय असतं? नाही केलं बांधायचं भांडणच नाही करायचं. काय गुतलं त्याच्यावर? नाही करणार काम, नाही केलं. एखाद्या आमदार खासदार मंत्री राजकीय नेत्या नाही केलं, पण लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल ना. त्याचं ऐकून घरात झोपून काय वाटलो करता काय? लेकराचं पिढ्याना फारचं देणार आहे का? नेत्याचं ऐकल्यावर तो फीस भरणार आहे का पोराची पोरीची? आपल्या फुकट नोकरी देणार आहे का? अरे ज्या नेत्यांनी नोकऱ्याला लावल्या त्यांना पगारच नाही. आणखी इतकं वाटोळ करणार लोक, त्यांचं ऐकून एकाही मराठ्यांनी घरात झोपायचं नाही. पुऱ्या मराठ्यां जातीचा प्रश्न आहे. जातीसाठी लढायला मुंबईला यायचं आणि जातीचं माघार आलेल्या लोकांना रक्षण पण करायचं. आमदार खासदार मंत्र्यांना माझी आमदारांना आव्हान आहे, जातीच्या बाजूने उभा राहा. मुंबईत एकाही पोराला जर काठी लागली डवचिलं ना कुणी, तर महाराष्ट्रात पांढरा रस्ता सुद्धा ठेवायचा नाही. जातीचं रक्षण करायची जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याची, हे लक्षात ठेवा. आणि विनंती पण आहे तुम्हाला, जातीच्या बाजूने उभे राहा. पाटील, काही दिवसात तुम्ही आता मुंबईला निघणार आहे, कुठपर्यंत आंदोलनाची तयारी आणि किती मराठा बांधव यावेळेस मुंबईत धडक? अवघड आहे ते, आकडा सांगणं अवघड आहे. यावेळेस लय अवघड झालंय. घरात मराठाच झोपणार नाही. घरातल्या माय मावल्या आमच्या ताई सुद्धा घरात झोपला कुणी मराठात बोलणार आहेत त्याला, जात तिकडे लढती, आणि तुम्ही घरात झोपले काय? तुमच्यामुळं जातीच्या लेकराचं वाटोळ होऊ नये. माय मावल्या घरातल्या आमच्या ताई त्यांच्या घरात झोपणाऱ्या माणसाला म्हणणाऱ्या, त्याच्यामुळं माणसं घरी झोपत नाहीत. जातवान रक्त आहे मराठ्याचं, घरात झोपत नसतं ते. जातवान झोपत नसतं. आता जातवान नसलं, त्याला जर बुटच चाटायची असली नेत्याची, चापला चाटायचं असल्या, ते घरात झोपन. जातवान असा लावला झोपत नसते. ती मुंबईतच दिसणार आहे. लय तयारी झाली, लय पोर येणार मुंबईत, लय गाड्या लावल्यात, कच गाड्या लावल्यात पट्ट्याने. गावागावातल्या श्रीमंत मराठ्यांनी गाड्या लावल्यात, नोकरदार वर्गाने लावल्यात, शेतकरी मराठी भ्यानात सगळ्यांनी गाड्या लावल्यात. ज्याला काही नाही त्यांनी मोटरसायकली काढल्या, रिक्षेन, टेम्पून, ट्रॅक्टर, जीपान काही काढले. इतके वाहनं काही रेल्वेने चाललेत, काही ट्रॅव्हलने चाललेत, काही एसटीने चाललेत. कोणकडे येत काही मेळ नाही राहणार यावेळेस. बघा तुम्ही, मुंगीला सुद्धा घुसता येणार नाही. इतक्या करोडोनं मराठ्यांची लाट देशात पुन्हा कधीच उसळली नसेल एवढी मुंबईत उसळणार. तुम्ही फक्त बघा आता मुंबईला मराठी कशी येते.